यानंतर एक मोठी अपडेट आहे। बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर इथल्या बाजार समितीमध्ये आज ही भेट घेतली। या भेटीनंतर संपूर्ण राज्यामध्ये भेटीची चर्चा रंगली आहे। या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी माध्यमांवर संताप व्यक्त केलाय। मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। बीड शहराच्या पाण्यासंदर्भात संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। तर या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना मी बीडचा आमदार आहे। बीड शहरामध्ये 21 दिवसानंतर सध्या पाणी येतंय। पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, त्यामुळे ही भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या। त्यावर आता या दोघांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। तर भेटीच्या वेळची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या, कारण संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी भेट घेतली आहे। सध्याच्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांची भेट घेतल्यानंतर आता या दोघांचं हे स्पष्टीकरण। दादा संदीप क्षीरसागरांबरोबर चर्चा झाली। अरे तुम्ही ना इतके वेडे आहात। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे। मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला आहे। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं इथं अजित पवार यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे। मी बीडचा पालकमंत्री आहे, त्यामुळे तिथल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ही भेट होती असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे आणि आम्ही अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो। आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं। म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं। त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो, तो विषय सुद्धा तो मार्गी लावलाय। दादांच्या भेटीची एवढी गुप्तता का पाहिजे? नाही, असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं? मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत, मी काल अतुल बेनकेला फोन केला होता। ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत, आम्ही पहिल्यांदा आमदार असताना मी काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तर इथे आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतोय आणि 20-20 दिवसाला पाणी होतंय, म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांचा कार्यक्रम जिथं होता आणि त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये अतुल बेनके म्हणले तिथं आहेत, तुझी भेट होईल तिथे, म्हणून इथे भेटायला आलो होतो। सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, आज तुम्ही अजित पवारांची भेट घेता। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय नेत्यांना काही राजकीय दबाव येतोय का? काही नाही बघा, मी काल सुद्धा मला बीडमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला। हा प्रश्न जो संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली। आम्ही म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला, कोण का त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होती त्या विषय झाला।